इचलकरंजीतील मुख्य बस स्थानकातून चोरट्यांनी सलग 2 दिवस महिलांचे दागिने लांबवल्याचा प्रकार घडलाय। संबंधित महिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही घटनेत मिळून 2.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे। बस स्थानकात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यानं बस स्थानकावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी होतीये। इचलकरंजी मुख्य बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते। या गर्दीचा फायदा उठवत चोरीच्या घटना वारंवार घडतात। गेल्या 2 दिवसात 2 महिलांचे दागिने लंपास झाले असून त्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील रांगोळी इथं राहणाऱ्या ज्योती बेनाडे आपल्या गावी जाण्यासाठी बस स्थानकातील एसटीत चढत असताना चोरट्यानं त्यांच्या कापडी पिशवीतील 1 तोळ्याचं मणी मंगळसूत्र लंपास केलं। तर दुसऱ्या घटनेत हुपरी इथं राहणाऱ्या विद्या कांबळे या गावी जाण्यासाठी हुपरी मार्गे कागलला निघालेल्या एसटीमध्ये चढल्या। चोरट्यानं त्यांच्या डाव्या हातातील 1.5 तोळ्याची सोन्याची पाटली कटरनं कापून लंपास केली। या दोन्ही घटनांमध्ये 2.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले असून वारंवार चोरीच्या घटना घडतायत। त्यामुळे बस स्थानकावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी होतीये।